आपण आहोत पुण्यामधल्या NDA मध्ये. NDA मधून देशाच्या सेवेसाठी तयार होणारे जे सैनिक आहेत ते खरं तर शौर्य हे डोळ्यासमोर ठेवून पुढे आपल्या देश सेवेसाठी जात असतात. आणि अशाच NDA मध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन हे उद्या केंद्रीय मंत्री गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. आणि यासाठीची सगळी तयारी आता झालेली आहे. मात्र हा जो पुतळा उभारण्याचं जे काही कौशल्य आहे ते लावलेलं आहे पणाला एका युवकाने, जे विपुल खटावकर म्हणून आहेत. त्यांनी हा पुतळा साकारलेला आहे. मुळात हे जेव्हा पुतळ्याची कन्सेप्ट तुमच्याकडे आली ती कशी आली हे मला पहिल्यांदा सांगा. पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आहे, त्याचे सचिव कुंदन कुमारजी साठे यांनी ही संकल्पना, त्यानंतर NDA मधले एअर मार्शल भूषण गोखले यांची ही संकल्पना होती की आपण NDA मध्ये बाजीरावच्या लढायांचं शिक्षण दिलं जातंय इथल्या सगळ्या तरुणांना, तर तिथे असं काही आपण शिल्प उभं राहू शकतो का, अशी त्यांची ती संकल्पना होती. मग त्या संकल्पनेला घेऊन ते वेगवेगळे शिल्पकार त्यांनी शोधायला सुरुवात केली, महाराष्ट्रातले बरेच शिल्पकार. तर साठे काकांनी माझी स्केचेस, कारण शनिवारवाड्यावर नेहमी बाजीराव पेशव्यांचा जेव्हा जन्मदिवस असायचा किंवा पुण्यतिथी असेल तेव्हा मी शनिवारवाड्यावर कायम असायचो. कारण बाजीराव खूप प्रेमी आहे लहानपणापासून. मला आई, आजी, विशेषतः आजी माझी बाजीराव पेशव्यांच्या गोष्टी खूप सांगायची. आणि एकही लढाई न हरलेले, न थांबता न थकता, एवढी ताकद, बापरे, असं विषय होता. त्यामुळे बाजीराव हा विषय फार जवळचा होता. आणि मग त्याची मी स्केचेस करायचो. त्यातली काही स्केचेस साठे काकांना दाखवली. जेव्हा त्यांनी वडिलांकडे विचारणा केली की आपण असं एक शिल्प करतोय, कोण आहे का करणार, वडील म्हणले आहे, विपुलच आहे, करेल आपलं. आणि मग स्केच त्यांना नेऊन दिलं. ती स्केचेस त्यांना अत्यंत आवडली आणि मग तिथून या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. मुळातच पुण्यातले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांच्याविषयी असणारं प्रेम. मात्र तुमचं हे जे शिल्पकलेचं शिक्षण आहे ते कुठे झालेलं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये निष्णात कसे झाला? SP कॉलेजला होतो 12वीला असताना, तेव्हा फिरोदिया करंडकामध्ये मातीकाम आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असल्या होतो. मग SP कॉलेजमधनं जेव्हा 12वी झाली तेव्हा पहिलं ॲडमिशन अभिनव कला महाविद्यालयाला घेतलं, टिळक रोडला. तिथं मी पेंटिंग केलं. आणि मग नंतर भारतीय कला महाविद्यालयामध्ये शिल्पकलेचे शिक्षणासाठी GD8ला तिथे ॲडमिशन घेतलं. असं 2 डिप्लोमा केल्यानंतर मग पूर्ण वेळ मातीकामामध्येच द्यायचं असं कॉलेजला असताना ठरवलं. कारण ड्रॉइंग ज्याला चांगलं जमतं त्याला उत्तम शिल्प साकारता येतं. आजोबांची शिकवण नक्कीच कामाला आली मला. अभिनवला पेंटिंग केल्यामुळे मला ड्रॉइंग समजायला लागलं आणि त्याचा तंतोतंत वापर किंवा उपयोग हा शिल्पकलेमध्ये मला अगदी सहज करता आला. त्यामुळं शिल्प जास्तीत जास्त देखणी कशी होतील, सुंदर कशी करता येतील, ह्याच्यावर कॉलेजला असल्यापासून जास्त भर देता आला मला. तुमचे वडील देखील शिल्पकार होते, त्याचाही तुम्हाला कसा फायदा झाला काय? घरातच वातावरण लहानपणापासून शिल्पकलेचं आहे. आजोबा होते, वडील आहेत. आजोबा अभिनव कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले. भारतीय कला महाविद्यालय सुद्धा आजोबांनीच चालू केलं. आणि मग वडिलांनी गणेशोत्सवामध्ये जी काय परंपरा, आपली वैभवशाली परंपरा आहे गणेशोत्सवाची, त्यातून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये किती साऱ्या मूर्त्या आणि किती सारी शिल्प ते करायचे. त्यातून ती आवड लहानपणापासून न कळत जोपासत गेलो असं वाटलं. NDA मध्ये आज हा श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा जो काही पुतळा उभारला याच्यासाठी काय आव्हानं होती, त्याच्यासाठीची काय तयारी होती? एकूणच आम्ही ऐकतोय की किती टन त्याचं वजन आहे. बाजीराव पेशव्यांचं प्रतिकात्मक गोष्टी आपण त्याच्यात घ्यायच्या, हा विषय त्याच्यात पक्का डोक्यात ठरवला गेला. मग त्यांची पगडी, मग त्याचं चिलखत, त्याची ड्रेपरी, त्यांचा झगा, तलवारीवरचं डिझाईन, त्याची कट्यारीवरचं डिझाईन, त्याच्या गळ्यातली आभूषणं. बाजीराव पेशव्यांच्या खाणी होत्या, मग त्यांच्यात हिरे, माणिके, मोती, पाचू, काय काय नावं घेऊ तेवढी कमी, ती सगळी त्या पगडीमध्ये असायची. मग त्या पगडीचं डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी मला एक एक विचार करायला स्कोप मिळाला. आणि मग अनेक पुस्तकं रेफरन्सला घेतली, जे आपल्या
विद्वान लेखकांनी लिहून ठेवलेली आहे. त्यापैकी कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिलेलं इतिहासातील सुवर्णपान, त्या पुस्तकाचा पण खूप छान, कारण त्याच्यात राऊचं वर्णन त्यांनी अत्यंत सुंदर केलेलं आहे की देखणा तरुण, पांढरी वस्त्र, त्याच्यावर बारीक वेलबुट्टी असावी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात आणायच्यात. त्याच्यावर काम करायलाच सुरुवात केली. आणि मग ते जे 3 फुटाचं मॉडेल होतं, पुण्यामध्ये एक आर्किटेक्ट आहेत धनंजय सालकर म्हणून, त्यांना मी एक स्केच दाखवलं 3 पायावरचा. ते म्हणले, अरे हा बागेत फिरायला चाललाय असा वाटतोय घोडा. तर बाजीराव पेशव्यांचा घोडा म्हणजे कसा बघ ना. ते इटलीला असायचे, त्यांनी त्यांच्याकडचे रेफरन्स मला तिथल्या तिथे दाखवले, लगेच कॉम्प्युटर चालू केला आणि दाखवले, हे बघ 2 पायावर कसा बॅलन्स केला, हे बघ ह्याच्यातला वेग बघ, ह्याच्यातला आवेग बघ. त्यामुळे पाश्चात्य शिल्पांचा सुद्धा आपल्याला इथे रेफरन्स घेता आला आणि त्यातून मला आपले डिझाईन्स किंवा आपले फॉर्म आणखीन डेव्हलप करता आले. तर ह्या सगळ्या पुण्यातल्या लोकांचाच फार फायदा म्हणता येईल आपल्याला, तो याच्यात घेता आला मला. निश्चित. मात्र युवकांना काय सांगशील की आज तू याच्यामध्ये पुतळा उभारलेला आहे, पुढे भविष्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने असं एखादं शिल्प साकारण्याची त्यांना संधी मिळेल आणि त्यांनी आयुष्यात कशा पद्धतीने पुढे कशा पद्धतीने संधी त्यांना मिळायला हवी, या दृष्टिकोनातून तू सांगशील? युवकांना सांगायला त्यांचे गुरेवर्य वगैरे ते लोक आहेच आहेत, पण मी मगाशी म्हणलं तसंच, ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे त्याला शिल्पकला ही अत्यंत सोपी आहे. त्यामुळे ड्रॉइंगवर जास्तीत जास्त भर द्या आणि नंतरच्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण रस बनवतोय, त्या रसचं टेम्परेचर काय असलं पाहिजे, त्याच्यातले जे घटक आहेत, कंटेंट म्हणू आपण त्याला, म्हणजे झिंक, लेड, टीन, कॉपर, त्याचा पर्सेंटेज, तो रस फ्लो होण्यासाठी त्याच्यात ते प्रमाण कसं असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे मोल्ड तयार करतात त्या मोल्डची साईज किती असली पाहिजे, किती किलोचा रस आपण त्याच्यात पोर करू शकतो, ह्याचा स्टडी, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्यात आल्या तर आपोआप त्या शिल्पाला ग्रेस यायला सुरुवात होते. निश्चितच. तर हे होते आपले शिल्पकार पुण्यातले, ज्यांनी तुम्हाला पुढे आपण भविष्यात एखादी संधी घ्यायची असेल तर ती कशी घ्यावी याविषयीचं मार्गदर्शन देखील आपल्याला केलेलं आहे. आणि मुळातच पुण्यामध्ये आपल्याला ज्ञात अज्ञात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देखील पहिल्यांदा पुण्यात बसवला गेलेला आहे. त्याच पुण्यामध्ये NDAच्या आवारात आता श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा हा पुतळा बसवला जातोय. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. अविनाश पवार, NDTV मराठी.